इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरातील पाणी समस्या सोडवण्यासाठी आज अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा डिस्ट्रीब्युशन योजनेचे भूमिपूजन करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने या योजनेचे उद्घाटन केले। या योजनेअंतर्गत उल्हासनगर महापालिकेला 126 करोडचा निधी मिळाला असून शहरात ज्या ठिकाणी पाईपलाईन नाही किंवा पाईपलाईन जुन्या झाल्या आहेत त्या ठिकाणी नवीन टाकणे, तसेच शहरातील 4 पाण्याच्या टाक्या या जुन्या झाल्या असून त्या मोठ्या प्रमाणात लिकेज होत आहेत, त्यांची पुनर्बांधणी करणे, अशा प्रकारची सर्व कामे या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहेत। तसेच या सर्व कामांचा कालावधी हा 2 वर्ष असून पुढील 2 वर्षात सर्व कामे ही पूर्ण करण्यात येतील, अशी प्रतिक्रिया उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजीज शेख यांनी दिली। याप्रसंगी पालिका आयुक्त अजीज शेख, आमदार कुमार आयलानी, प्रदीप रामचंदानी, राजेंद्र सिंग भुल्लर महाराज, अरुण आशान, जमनू पुसवानी, मीना आयलानी, चार्ली पारवानी, लखी नाथानी, याचप्रमाणे उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव, प्रियंका राजपूत, सचिव प्राजक्ता कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। उल्हासनगर शहरामध्ये अमृत योजनेअंतर्गत 126 कोटी रुपयाची ही पाणी पुरवठा सप्लायची योजना मंजूर झालेली आहे आणि आता काही वेळापूर्वी आपले आदरणीय पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। या योजनेमध्ये शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाण्याच्या लाईन नाही आहेत किंवा कमी प्रमाणामध्ये आहे किंवा जुन्या झालेल्या आहे त्यांना बदलणं, त्या नवीन टाकणं, अशा प्रकारचं काम अंतर्भूत आहे। त्या व्यतिरिक्त आपले 4 जे रिझर्वायर्स आहेत, टाक्या ज्या आहेत त्या फार खराब झालेल्या आहे, फार जुन्या झालेल्या आहे, त्यामधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याची गळती होत असते, पाण्याचा लॉस होतो, तेही आपण त्यामध्ये नवीन बांधून घेणार आहोत। त्या व्यतिरिक्त शहराचं पूर्ण सर्वे करून त्यामध्ये जे ज्या ज्या ठिकाणी मीटर्स नाही आहेत, वॉटर मीटर्स नाही आहेत, त्या ठिकाणी नवीन मीटर्स सुद्धा टाकले जाणार आहेत। असे विविध कामाचा या कामामध्ये अंतर्भाव आहे आणि साधारणतः 1.5 ते 2 वर्षामध्ये ही योजना पूर्ण होणे अपेक्षित है। अमृत योजना जो उल्लासनगर में पाइपलाइन बिछाने का जो कार्य आज हमारे आदरणीय प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी ने रिमोट दबा के यहाँ का भूमि पूजन किया। मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। और साथ साथ में हमारे आदरणीय चीफ मिनिस्टर एकनाथराव शिंदे साहब का, देवेंद्र फडणवीस साहब का, अजीत दादा पवार का, जिन्होंने इस उल्लासनगर के लिए इस साल के अंदर जब से अजीत शेख साहब आए हैं करीबन हमें 900 से 1000 कोटी तक उल्लासनगर में डेवलपमेंट कामों के लिए, चाहे अंडरग्राउंड का ड्रेनेज हो, चाहे आज पानी की योजना है, रस्तों के लिए, या हर नगर सेवक को 1-1 कोटी का फंड, प्लस उसके अलावा काफ़ी सारे फंड्स जो मिले हैं उल्लासनगर के विकास के लिए। ऐसा हिस्ट्री में कभी नहीं हुआ है कि इतने सारे फंड्स कभी एट अ टाइम 1 साल के अंदर मिले। मैं हमारे आदरणीय चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस साहब और अजीत दादा का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं, जो उल्लासनगर में हमें हमेशा योगदान देके हेल्प करते रहते हैं। धन्यवाद। जय हिंद, जय श्री राम। भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या अमृत योजना 2 अंतर्गत उल्हासनगर शहरातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेची कामे करण्यात येत आहेत। प्रकल्पाची एकूण किंमत 126 कोटी 58 लाख रुपये असून सदर प्रकल्पात एकूण 4 जलकुंभ उभारण्यात येत आहेत। तसेच 114 किलोमीटर जलवाहिनी अंथरण्याचे ही काम होणार आहे। या योजनेचे शहरातील एकूण 1,58,000 नळजोडणी धारक लाभार्थी ठरतील।